नमस्कार, मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट. पुणे सुपरफास्टच्या मी आंबेगावकर बोलतो या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत घोडेगाव जिल्हा परिषद गटामध्ये आणि पेठ पंचायत समिती गणामध्ये. या गणामधील हे गाव जे आहे हे कारेगाव हे गाव. ह्या गावामध्ये यापूर्वी निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी कामं केली आहेत का, लोकांच्या सुखदुःखात आले आहेत का, त्याचबरोबर पंचायत समिती गणाकरता नवीन चेहरे समोर येत आहेत. मात्र या सर्व उमेदवारांपैकी योग्य असा चेहरा कोणता, नक्की कारेगावचे लोक कुणा मागे उभे राहतील, या सर्वांचा आपण या इथल्या मतदारांकडून लेखाजोखा घेणार आहोत. आपण या ठिकाणी मतदाराला हे सर्व प्रश्न आपण विचारणार आहोत. नक्की योग्य उमेदवार कसा असला पाहिजे आणि तो का निवडून द्यावा, या सर्व प्रश्न आपण इथल्या मतदारांना विचारणार आहोत. चला तर मग. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्यात. जुनी लोक त्यांनी कामं केलेत. जुनी लोक आहेत त्यांनी काही कामं केलेली नाहीत. पंचायत समितीसाठी गावकरी कोण होतं इथं निवडून आले? आदरणीय देवदास भाऊ दरेकर होते जिल्हा परिषदसाठी. त्यांनी कारेगावमध्ये केलेली आहेत कामं. त्याच्यानंतर कैलासभाऊ काळे होते. कैलासभाऊ काळे पंचायत आधी होते. त्यांची पण कामं आहेत त्या काय सातगाव पठारावरती ठिकठिकाणी. पंचायत समितीसाठी कोण होते? पंचायत समितीला आता हे होते शीतलताई तोडकर होती. आता पंचायत समितीसाठी नवीन निवडणूक लागली, नवीन चेहऱ्याला संधी मिळू शकते की? हा, नवीन चेहऱ्याला संधी भेटू शकते सातगाव पठारावरती. कारण का आता भरपूर रेसमध्ये आहेत सध्या. कोण सध्या पेडगाव नगरीचे सरपंच आदरणीय संजू शेट पवळे आहेत. त्याच्यानंतर आपले राम शेठ होते. त्याच्यानंतर जित्तू शेठ तोत्रे होते. बावडी नगरी ते भरत मोरे होते, परंतु आता सध्या वारलेत. आता सध्या पेठ नगरीचे सध्या हे राष्ट्रवादीचंच वारं दिसतंय. त्याच्या संदर्भामध्ये संजू शेठ पवळेंनाच तिकीट फायनल होईल. आज 99% फायनल झालेलं आहे, 1% राहिले फक्त. बरोबर. आता या सगळ्यामध्ये तसं पाहायला गेलं तुम्हाला बऱ्यापैकी या ठिकाणचं ज्ञान असल्याचं, अंदाज असल्याचं मला असं वाटतं. काय वाटतं, कारेगावचे लोक कुणा मागे उभं राहतील? आदरणीय कारेगावचे लोक सातगाव पठारावरती असू दे किंवा कारेगावचे लोक असू दे, कामाचा जो माणूस आहे त्याच्या मागं उभे राहतील. पक्ष वगैरे बाजूला ठेवून जो खऱ्या अर्थाने काम करेल सातगाव पठारावरती, तर त्याच्या मागे माणूस म्हणून काम उभं राहील माणसं. तसं सांगायचं झालं, तसं म्हणायचं म्हणलं तर आता सध्या कामाचा माणूस म्हणलं गेलं तरी संजू शेठ चांगल्यापैकी, संजू शेठने चांगल्यापैकी पेठ नगरीमध्ये चांगली सुधारणा केलेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये त्यांचे वर्चस्व पण चांगलं आहे पेठ नगरीमध्ये. कारेगावकरांचा कल काय राहील? कारेगावकरांचा कल असा राहील की आमच्या गावामध्ये पण उमेदवार आहेत डॉक्टर ताराचंद कराळे. त्यांना पण अजून काही तिकीट फायनल झालेलं नाही पण उभं राहणार आहे नक्की त्यांनी सांगितलं. आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि BJPची युती काही नाही आहे. तर त्या संदर्भात तालुक्यामध्ये, तर त्या संदर्भामध्ये साहेब डॉक्टर ताराचंद जरी उभे राहिले आणि संजू शेट्टी पण पवळे उभे राहिले तरी पण याच्यामध्ये आहे ना कारेगावकरांचं असं आहे की कारेगाव 100% 50-50 होऊ शकतं. हां, निवडणुका जवळ आल्यात. यापूर्वी जी लोक होती निवडून गेलेली, समजा देवीदास दरेकर, काम आहे त्यांचं? हो, आहे ना, काम आहे. परत निवडून येतील वाटतं? हो, येतील निवडून. आपण पंचायत समितीसाठी बोलायचं झालं तर मागच्या वेळी आरक्षण होतं. आता आरक्षणच्या वेळी अनेक उमेदवार रिंगणात आहेत, बोर्ड लागले. कोण उमेदवार आहेत रिंगणामध्ये, नावं माहिती आहेत का तुम्हाला? संजय पवळे आहेत, अजून देवदास दरेकर जिल्हा परिषद. आणि पंचायत समितीला देवीदास दरेकर हे जिल्हा परिषदसाठी आहेत. प्रमोद धुमाळ असतील, ताराचंद कराळे असतील, संजय पवळे असतील, अंकुश लांडे असतील, त्याचबरोबर तुमचा एक कराळे नावाचा एक उमेदवार आहे. असे बरेच, काय नाव त्यांचं? बाबाजी कराळे म्हणून आहे. ही सगळी उमेदवार सध्या तरी रिंगणात आता दिसतात. योग्य उमेदवार कोण वाटते आता याच्यात? ताराचंद कराळे. का बरं, त्या नाव कसं काय तुम्ही म्हणजे
योग्य चांगली नावं येतं सुशिक्षित आहेत, चांगले शिकलेले आहेत. परत आता गावाले आमच्या तसे काम पाहिजे ना गावले म्हणून. नाही काम आहेत ना, संधी दिली तर काम होतेत ना, असं आहे ना. निवडून देताना आता हा अडीअडचणी आला पाहिजे, हाकेला धावून आला पाहिजे, हाकेला धावून आला पाहिजे, सुखदुःखात आला पाहिजे, असा माणूस पाहिजे. तर असा माणूस आहे का तो? हो आहे ना, असं आहे. त्याचे बरेच काम आहे, त्यांच्या दवाखान्यामुळे बरेच लोकांचं थोडंसं हे झालेलं आहे. काम आहे त्यांचे. निवडून येतील पंचायत समितीला? हो येते ना. इथे कारगावकर पुन्हा मागू राहते. कारगावकर ताराचंद बरोबर. पंचायत समितीसाठी भरपूर लोकांनी फ्लेक्स लावले. अनेक उमेदवार म्हणतात लढायचे. तुम्हाला माहिती आहे कोण कोण उमेदवार आता रिंगणात? आम्हाला माहीत नाही सर कोण उमेदवार. आपले देवीदास भाऊ दरेकर आहे, आपले ताराचंद कराळे डॉक्टर आहे आमच्या गावचे, एवढे माहिती. त्या दोघांची कामं कशी आहेत? आमच्या साहेबांचं काम एक नंबर आहे. आमच्या गावासाठी आरोग्यदायक भरपूर त्यांनी किंवा राबवलेले आहे. कुणाचं? डॉक्टर ताराचंद कराळे साहेब. त्यांनी आमच्या गावात कायम आपले शिबिर घेतलेली. आत्ता एवढ्यात आपलं हिमोग्लोबिनचं शिबिर झालेलं आहे आपल्या गावात. ECG ब्लड प्रेशर. हा सर्व शिबिर झालेले आहे सर. आमचे ताराचंद डॉक्टर आमच्या गावचा विकासाचा मोहर आहे. ते आता जरी असले साहेब तरी त्यांचं गावावर भरपूर लक्ष आहे. आणि पाठराव सुद्धा आणि मतदारसंघात गोटेगाव सुद्धा गाण्यात भरपूर लक्ष आहे. त्यांनी भाजप पक्षाच्या माध्यमातून वैयक्तिक माध्यमातून कोरोना काळात गावाला भरपूर मदत केलेली. त्यांचं पायमर इथे हॉस्पिटल आहे ते, त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून गावात गरजू व्यक्तींना निम्म्या दरात ते हे करतात, उपचार करतात. ठीक आहे. कारगावकर काय मग यावेळेस काय राहील परिस्थिती? कारेगावकर लोक होते, आपण त्यांना निवडून देतो कारण ते आपल्या सुखदुःखात येतील, विकास कामाला अडीअडचणीला धावून येतात. येतात ना. हां, तोडकरांचं काम कसं आहे? चांगले आहे, येते ना सुख दुःखाला येतात. हां, दर कार्यक्रमाला हजर असतात तोडकर. आणि यापूर्वी जे जिल्हा परिषद निवडून आले देवीदास दरेकर जे आता परत उभं राहणार, त्यांचं काम खूप चांगलं काम आहे. चांगलं काम आमच्या गावात तर खूप चांगलं काम आहे त्यांचं. आहे. हां, परत निवडून येतील ते. येते ना, गॅरंटेड येणार. कुठंतरी इथं पंचायत समितीसाठी ताराचंद कराळे म्हणून आहेत. हो, काय कसं काय काम कसं आहे? नवीन चार आहे, काम चांगले आहे एकदम. प्रत्येक सुखदुःखात सामील सहभागी होत्यात. दसक्रिया असू, काही माहितीचा कार्यक्रम असू, येत्यात जात्यात. त्याच्यामुळं ते आहे थोडे जरा याच्यात आहे. तुमच्याच गावचा उमेदवार आहे कराळे म्हणून. डॉक्टर ना, त्यांचं कसं काय? डॉक्टरला आमच्या इथं मतदान होईल. गावातून मतदान गावचा उमेदवार म्हणून. गावचं उमेदवार. हां, पण युतीतून तिकीट मिळायला पाहिजे होतं. म्हणजे मग सध्या तर सगळे वेगवेगळे लढतात, त्याच्यामुळे अडचण होणार. हा थोडंच फार आता त्रास होणारच. हां, सगळ्यांचं कसं? ते आता ते बी आता नुकतेच हे झालेत ना आता, मग त्यांचे चालू आहे प्रयत्न. म्हणजे त्यांची कामं चांगली आहेत, लहान मोठी. हां, एकंदरीतच पंचायत समितीला बदल होऊ शकतो. होऊ शकतो. बरोबर. कोणकोणते नेते सध्या? आता आहे डॉक्टर आहेत. डॉक्टर कराळे. हां, अजून आणि आपले ससन पोळी. अजून कोण? कोण आहे? हां, प्रमोद दुमाळे. काय वाटतं या सगळ्यांपैकी योग्य उमेदवार असं कोण वाटतं? डॉक्टर आहेत, डॉक्टरच. कराळे डॉक्टर. का बरं? का बरं? आता गावचे आहे आणि बरेच आता जीव त्यांनी वाचवले दवाखान्याच्या मार्फत. कामं आहेत तुम्ही असं काय काय काम आहे? काम आहे, रस्त्याची कामं आहे, शेडची कामं आहे, तुम्ही अशी कामं आहेत त्यांची बरीच गावात. पण इकडं तिकडं म्हणजे दुसरे काही गावात आहेत का कामं? काम आहेत. हां हां, चांगलं आहे काम. हो ना. काय काय काम आहे? काम त्यांनी आता लोकांना आपलं दवाखान्याचे हे करून दिलेले मुबलक. म्हणजे हे आता परत शिबिरं चालू असतात कंटिन्यू त्यांची. आणि प्लस रस्त्याची कामं आहेत, बाकी गोरगरिबांची दुसरी पण काही निधी मंजूर करून आणणे, अशी कामं भरपूर आहेत. भरपूर काम पाहिजे ना. पंचायत समितीचे कोणते कोणते नवीन चेहरे सध्या तुम्हाला फ्लेक्स लागलेत? कोण कोण वाटतं आता इच्छुक? कोण कोण लोक पाहिजे? इच्छुक डॉक्टर आहेत, हां अंकुश लांडे आहेत, हां पण संजय भाऊ पोळे आहेत.
त्यांचे योग्य उमेदवार कोण वाटतं त्यांच्याकडे? योग्य डॉक्टरच वाटतात, कारण डॉक्टर हे प्रत्येकाच्या चुकत आहेत. आता 15 दिवस हे की आजच्या याच्या आधी आमच्या कॅनामध्ये हे केलं होतं, आरोग्य शिबिर भरवलं होतं. मग तर हे आख्यानं हे त्यांनी हे सहकार्य आहे. योग्य उमेदवार कोण वाटतं? डॉक्टर साहेब. बऱ्याच लोकांनी फ्लेक्स लावले. नाही, डॉक्टर साहेब योग्य उमेदवार आहे, कारण की सर्व आपलं समजा दवाखान्याचे वगैरे असेल किंवा जे प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणे ह्या गोष्टी डॉक्टर साहेबांनी जपलेल्या आहे. आणि पूर्णपणे पहिल्यापासून माणसांना सुद्धा सहकार्य पूर्णपणे आहे. राजकारण विषय बाजूला ठेवून आपला तो पक्षाचा असो नसो तरी ते प्रत्येक माणसाची मदत करतात, हे करतात, प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात सामील होतात. ते त्याच्यामुळं ते योग्य उमेदवार डॉक्टर साहेब वाटतात. जिल्हा पंचायत समितीला वेगवेगळे चेहरे सध्या दिसतात. आहे कोण माहिती आहे? बरेचसे फ्लेक्स लागलेत. बरेचसे उमेदवारांनी मी निवडणूक लढणार असे फ्लेक्स लावून सांगितले, भेटून सांगितले लोकांना. काय कोण उमेदवार माहिती? हुले आहेत, पवळे आहेत, आमचे कराळे डॉक्टर आहेत. म्हणजे पंचायत समितीला जिल्हा सगळ्यांपैकी योग्य उमेदवार कोण वाटतं? ह्या सगळ्यांपैकी योग्य उमेदवार म्हणजे तसं कामाच्या बाबतीत सगळेच चांगले आहेत, पण त्यातून डॉक्टरांचं काम चांगलं आहे. म्हणजे पूर्ण वेळ देणारा नेता आहे गावासाठी पूर्ण वेळ देणारा नेता आहे. बरं, मागच्या इलेक्शनच्या वेळेला हे झालं होतं समजा की बाबा आम्ही हे काम करू, तुम्ही ते काम करू. तर आता युती व्हायला पाहिजे होती, पण होताना दिसत नाही आहे. तर सर्वसामान्य माणूस बहुतेक डॉक्टरच्या बाजूने उभा राहील असंच कौल आहे. ऐका ना, वळसे पाटलांनी यावेळी युती करायला पाहिजे होती असं तुमचं म्हणणं होतं? 100%. कारण त्यांना निवडून आणण्यामागे काही लोकांचा हात होता. आता अहो, डॉक्टरांचा 100% हात आहे. डॉक्टरांच्या BJPची सत्ता झाली नसते तर वळसे पाटील निवडून येत नव्हते. आता वळसे पाटील किती मतांनी निवडून आले? 1,500 आले. मग मी म्हणतो डॉक्टरांच्या मागे 1,500 मतं तर आहेच ना. डॉक्टरांनी सहकार्य केलं म्हणून निवडून आलं ना. तर आता डॉक्टरांना तिकीट द्यायला पाहिजे होतं, युती म्हणजे युती करायला पाहिजे. युती करायला पाहिजे होती. आणि जर त्यांचा पाठिंबा असेल तर सर आमचे निवडून येतात ना. करेक्ट डॉक्टर हे सगळं ते पवळेंना दिले तिकीट, त्यामुळे आता पाहू. पण आता आम्हाला डॉक्टरांचे गावचा उमेदवार म्हणलं डॉक्टरांचीच कामं करणं आहे ना. आपण आम्ही साहेबांना गावचं जर ऐका ना, गावचं जरी असलं तरी कामाचा माणूस निवडून द्यायचा आहे. कामाचा माणूस निवडून द्यायचा. डॉक्टरचा संयमी चांगला शांत. डॉक्टर जर निवडून आले ना तर भांडणं वगैरे किंवा हे वगैरे काहीच नाही. संयमी आणि चांगला माणूस, समजदार. आणि पहिली गोष्ट साहेबांचीच चुकी 100%. हां, तर आमच्या डॉक्टरांना युतीमधून तिकीट द्यायलाच पाहिजे होतं. काम केलं होतं. आणि जर आमचे नसते तर वळसे साहेब निवडून आले नसते. आणि आता पुढल्या वेळेस आता ते काय होईल ते देव झाले पहिले अवघड काम आहे, फसवेगिरी पूर्ण राजकारणामध्ये. हा, राजकारणात मजाच नाही काही. लाबाड माणसं आहेत सगळी, जे ते फायदा घेऊ. राजकारणामध्ये फसवेगिरी बऱ्यापैकी. हां, 100%. सर्वसामान्य सगळ्या जनतेचं म्हणणं तेच आहे की बाबा जो तो फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच राजकारणात सक्रिय आहे. यावेळी मतदार विचार करून मतदान करणार, प्रश्नच नाही. विचार झाला पाहिजे. उलट माझं तर असं म्हणणं आहे की लोकांनी आहे ना विचार करून सुज्ञपणेच मतदान केलं पाहिजे. हे स्वतःच्या फायद्यासाठी जे 1.5 दिवसाचे नेते येणार आहेत यांच्याकडे पाहिलं पाहिजे लोकांनी की बाबा यांचं योगदान काय नेमकं समाजासाठी, किंवा काय केलं आहे काय नाही केलं आहे. हे सगळ्या सारासार बाबींचा विचार करून मतदान केलं गेलं पाहिजे. आणि बदल हा व्हायला पाहिजे 100%. हा, तारचंदकर भाजपचे आमचे डॉक्टर आहेत ना. पंचायत समितीत एवढी नाव घेते तुम्ही? हो, जेडपीला आहेत ना काही याच्यातले. हे पंचायत समितीबाबत बोलायचं झालं तर यापैकी कोणता उमेदवार असं लोकांना आवडीचा वाटतो, कामाचा वाटतो? आमच्याकडं आता ताराचंद डॉक्टरचं जास्त आहे. आणि तर मग बाकीचे मग आपले हे पवळे पेटचे, असं 2 चांगले उमेदवार आहेत. पवळे आणि ताराचंद डॉक्टर. हा, आजीला विचारावं लागलं. नाही, आपलं घड्याळ होते, बाकीचं नाही. घड्याळाला म्हणजे इथून माग घड्याळाला पक्ष म्हणून पहिल्यापासून कुणी एवढे कुणी येऊ दे, शरद पवारला सोडायचं नाही. हा ना, पवार साहेबांच्या मागं करायचं. फोन करणार, ऐक ना विषय कसा. पवार साहेबांची ना काय घड्याळ तर आता ते आले तू तरी का काय आले तू तर घड्याळ म्हणले तुम्ही. पहिले घड्याला होत, मग तू तिकडे सोडलं ना पक्ष, यांनी सोडलं. मग ते तुतारी का जायचं, घड्याळ का जायचं? पण तुतारीकच जायचं. तुतारी का जायचं. कामं केलेत का?
आता त्यांनी कामं केल्यातच केल्यातच जिल्हा परिषदेला कोण निवडून आलं होतं काय? जिल्हा परिषदला दरेकर दरेकर. आणि पंचायत समितीला पंचायत समितीला आपलं तोडकर बाय होती तोडकर. मला एक सांगा, हे लोकांनी गावामध्ये कारेगावमध्ये कामं केलेत का? कारेगावमध्ये कामं केल्यातच केलेत ना? हां. आता हे लोकांना परत लोक निवडून देतील का? का हे विचाराच्या लोकांना लोक निवडून देतील? त्याचं उद्याचं काय सांगता येते कोणत्या मनात काय बदल होईल असं वाटतं का? बदल होईल किंवा न होईल तो भाग वेगळा आहे, पण लोक कोणाला मत देतील याचं काय सांगता येते. कसं होतं तुम्ही डॉक्टर करडे, प्रमोद वाकचौरे, प्रमोद पेटचे, त्यांचं एक धुमाळ ते एक आहे. काय वाटतं या सगळ्यामध्ये कामाचा माणूस कोण वाटतं? कामाचा माणूस आता कसं आहे, आता आमच्या गावामधून 2 उमेदवार आता बाबाजी कराडे राहणार आहेत तुतारी साईडने, शरद पवार गटाकडून. आणि नंतर मग आता कामाचा पद्धतीने पहिले तर डॉक्टर ताराचंद्र पण काम करतात आणि एक संजय पवळे. आता हे दोघांमध्येच होईल तर फाईट. आता उमेदवार का सुखदुःखात आला पाहिजे, हाकेला धावून आला पाहिजे, या सगळ्यांमध्ये हाकेला धावून येणार. गावचं म्हणून तर आम्ही ऐका ना, ताराचंदाचं आम्ही जास्त करून वोटिंग करणार इथं गावात. तर गावच्या पातळीवरती माणूस बघून काम केलं जातं. आणि डॉक्टर ताराचंद प्रत्येक ठिकाणी हजर असतो माणूस, कामाचा माणूस. मग तो प्रत्येक लोकांच्या सगळं दुःखामध्ये सहभाग घेतो ना, म्हणून. आणि ते समाजसेवा करत राहतो नेहमीच, समाजसेवेसाठी धावणारा माणूस आहे डॉक्टर ताराचंद. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.